नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 19 ते 26 जुलै 2026 या दरम्यानच्या साप्ताहिक चालू घडामोडी 2026. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे. बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे अजित डोवाल. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. बघा, तर बघा, अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा जाहीर झालेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, वर्ष 2026चा म्हणजेच यावर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांना जाहीर झालेला आहे. तर लक्षात ठेवा, ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तसेच बघा, हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे तो 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि बघा, हा पुरस्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, या पुरस्काराचे स्वरूप आहे. बघा, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये. तर बघा, कशामुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर बघा, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाया आणि सीमा सुरक्षेतील त्यांच्या अपवादात्मक योगदानासाठी हा सन्मान त्यांना जाहीर झालेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, ब्रिटनचे 59वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे अँडी बर्नहॅम. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, नीती आयोगाच्या गुंतवणूक निर्देशांक 2026 कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आहे? तर बघा, यामध्ये गुजरात या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, तर गुजरात या राज्याची राजधानी आहे बघा गांधीनगर. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, नीती आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 म्हणजेच इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 गुजरात राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तसेच बघा, या अहवालामध्ये 84 वेगवेगळ्या निकषांच्या आधारे राज्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. तर बघा, यामध्ये गुजरात या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे आणि तिसरा क्रमांक आहे तामिळनाडू या राज्याचा. तर बघा, विविध श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा, डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्य या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे बघा उत्तराखंड या राज्याचा. तसेच केंद्रशासित प्रदेश व लहान राज्यामध्ये गोवा या राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. पॉलिसी बाजारचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे अमिताभ बच्चन. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार बघा. तर बघा, पॉलिसी बाजारचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर आता अमिताभ बच्चन बनलेले आहेत. चला बघूयात आपण. बघा, पॉलिसी बाजारने जुलै 2026 त्यांची या पदावरती नियुक्ती केलेली असून देशातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्यविषयी आणि आर्थिक सुरक्षिततेविषयी जागरूक करण्यासाठी ही भागीदारी केलेली आहे. तसेच बघा, अमिताभ बच्चन यांच्यासोबत कंपनीने परिवार सबसे पहिले हे देशव्यापी अभियान सुरू केलेले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, 23व्या फिफा विश्वचषक 2026 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा स्पेन. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, तर बघा, फिफा वर्ल्ड कपचे यावर्षीचे म्हणजे 2026चे 23वे संस्करण होते. तर या 23व्या आवृत्तीचे विजेते ठरले आहेत बघा स्पेन हा देश. आणि याचे आयोजन झाले होते बघा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच या 3 देशांमध्ये म्हणजेच कोणत्याही 3 देशांमध्ये फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. आणि बघा, फिफा वर्ल्ड कप हा दर 4 वर्षांनी आपण आयोजित करत असतो, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, 23व्या फिफा विश्वचषक 2026चे विजेतेपद आहे ते स्पेन या देशाने जिंकले आहे. तर बघा, 19 जुलै 2026 रोजी न्यू जर्सी येथील मॅटलाईफ स्टेडियमवरती झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केलेला आहे. तर बघा, यामध्ये जो निर्णायक गोल आहे तो केलेला आहे निर्धारित 90 मिनिटापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. तर बघा, अखेर
अखेर अतिरिक्त वेळेमध्ये म्हणजेच एक्स्ट्रा टाईममध्ये 106व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टोरेसने गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. स्पेन या देशाचे हे दुसरे विजेतेपद आहे. तर 2010मधील विजयानंतर तब्बल 16 वर्षांनी स्पेनने दुसऱ्यांदा पुरुष फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे, म्हणजेच दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवलेला आहे. तसेच बघा ऐतिहासिक विक्रम, या विजयामुळे स्पेन हा एकच वेळी पुरुष आणि महिला फुटबॉल विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा उपविजेता लिओनल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेले आहे. तर उपविजेता संघ आहे बघा अर्जेंटिना या देशाचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा. तर बघा यामध्ये गोल्डन बॉलचा पुरस्कार म्हणजेच सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार भेटलेला आहे बघा रॉड्री या खेळाडूंना. ओके, आणि तो स्पेन या देशाचा कर्णधार आहे. तसेच बघा गोल्डन बूट भेटलेला आहे. गोल्डन बूट कशामुळे भेटतो, तर सर्वाधिक गोल केल्यामुळे हा गोल्डन बूट भेटत असतो. तर बघा त्यांचं नाव आहे किलियन एम्बापे, यांना गोल्डन बूट हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि बघा किलियन एम्बापे हे फ्रान्स या देशाचे आहेत. तर बघा गोल्डन ग्लो हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून दिला जातो आणि हा कोणाला भेटलेला आहे, तर उनाई सिमोन यांना, आणि ते स्पेन या देशाचे आहेत. तर बघा यंग प्लेअर अवॉर्ड हा भेटलेला आहे पाऊ कुबार्सी. ओके, प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, नीती आयोगाच्या रोडमॅपनुसार भारताने कोणत्या वर्षापर्यंत जैव अर्थव्यवस्थेतील प्रमुख शक्ती बनण्याचे लक्ष ठेवले आहे. तर बघा याचं उत्तर आहे 2035. तर बघा 2035पर्यंत हे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण. बघा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जुलै 2026मध्ये रोडमॅप फॉर बिल्डिंग इंडिया अ लीडिंग बायो इकॉनॉमी पॉवर हाऊस बाय 2035 हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. आणि बघा या 2035पर्यंतचे लक्ष काय आहे बघा. तर बघा भारताची जैव अर्थव्यवस्था $691 अब्ज म्हणजेच बघा $691 बिलियन पर्यंत वाढवणे आणि जगातील शीर्ष 3 म्हणजेच पहिल्या 3 जैवतंत्रज्ञान शक्तींमध्ये स्थान मिळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा हरजीत सिंग ग्रेवाल. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर हरजीत सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे म्हणजेच NCMचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, ऐतिहासिक भैरव यात्रा ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशामधील भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तर बघा ऐतिहासिक भैरव यात्रा जी आहे ती आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधील. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. आणि त्याला नुकतेच भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा ही जी यात्रा आहे ती प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यामध्ये दरवर्षी आयोजित केली जाते. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, कोणत्या राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर बघा हरियाणा या राज्यामधून नुकतेच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची पहिली हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा राज्यातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेले आहे. तर बघा 17 जुलै 2026 रोजी हरियाणामधील जिंद रेल्वे स्थानकावरून या ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी पहिली हायड्रोजन ट्रेन आहे ती हरियाणामधील जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरती धावणार आहे. तसेच बघा या विशेष रेल्वेची निर्मिती चेन्नईमधील प्रसिद्ध इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये विकसित केली जाणार आहे. याचं उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली भारतातील पहिली नाईट सफारी जी आहे ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये विकसित केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. तर बघा ही जी नाईट सफारी आहे ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनौजवळील कुकरेल राखीव जंगलामध्ये या क्षेत्रामध्ये 855 एकरामध्ये उभारली जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा सेर्ही
कोरेत्स्की, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर सेरी कोरेत्स्की हे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत युक्रेन या देशाचे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा व्लादिमीर झेलेन्स्की आणि युक्रेनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत सेरी कोरेत्स्की. ओके. युक्रेन देशाची राजधानी आहे बघा कीव, लक्षात ठेवा. तर बघा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलेल्या मोठ्या शासकीय फेरबदलानंतर 16 जुलै 2026 रोजी युक्रेनच्या संसदेने 289 मतांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले आहे. म्हणजेच नवीन पंतप्रधान हे सेरी कोरेत्स्की बनलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे बघा. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा 20 जुलै. तर दरवर्षी आपण 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस हा साजरा करतो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा साजरी होते? तर याचं उत्तर आहे बघा ओडिसा, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील ओडिसा राज्यामध्ये साजरी होत असते. ओके, लक्षात ठेवा. ओडिशाची राजधानी आहे बघा भुवनेश्वर. भारतातील ओडिसा राज्यामध्ये जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा साजरी केली जाते. आणि बघा हा जो भव्य उत्सव आहे तो प्रामुख्याने ओडिसातील पुरी या शहरामध्ये आयोजित केला जातो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा. INS मालवण हे भारतीय नौदलाच्या कोणत्या वर्गातील म्हणजेच कोणत्या क्लासचे जहाज आहे? तर बघा हे जहाज आहे माहे श्रेणीमधील. ओके, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा. पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई दलाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा ऑस्ट्रेलिया हा देश या पिच ब्लॅक 2026चे या बहुराष्ट्रीय हवाई दलाचे आयोजन करत आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आयोजक आहे रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स ऑस्ट्रेलिया. ओके. तर बघा कालावधी आहे 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या दरम्यान हा जो सराव आहे तो होणार आहे. तसेच बघा हा एक द्विवार्षिक म्हणजे दर 2 वर्षांनी आयोजित होणारा बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे. आणि यामध्ये सहभागी जे देश आहेत ते बघा त्यांची नावे आहेत. या सरावामध्ये भारत, अमेरिका, UK, जपान, फ्रान्स आणि इंडोनेशियासह 21 देशांचे 2500हून अधिक सैनिक आणि 100हून अधिक विमाने सहभागी झालेली आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे बघा. भारतीय वंशाच्या वैद्यकीय संघटना हा पुरस्कार आणि अमेरिकेतील की टू द सिटी ऑफ टेम्पा ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा त्यांचं नाव आहे नीता अंबानी, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर हा पुरस्कार नीता अंबानी यांना भेटलेला आहे. चला बघूयात आपण बघा. भारतीय वंशाच्या डॉक्टरांची अमेरिकेतील संघटना ह्याचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड जो आहे तो ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड आणि अमेरिकेतील टेम्पा शहराचा सर्वोच्च नागरी सन्मान की टू द सिटी ऑफ टेम्पा या दोन्ही पुरस्कारांनी नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, समाज कल्याण क्षेत्रामधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्लोरिडा येथील टेम्पा शहरात आयोजित विशेष सोहळ्यामध्ये त्यांना हा बहुमान देण्यात आलेला आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 17 आहे. चहाबागेतील कामगारांच्या गटाच्या उन्नतीसाठी नुकतीच कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे बघा प्रधानमंत्री चहा श्रमिक प्रोत्साहन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. या योजनेची व्याप्ती जी आहे ती वाढवून नुकतीच आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही प्रमुख चहा उत्पादक राज्यामध्ये याची वेगाने अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा यासोबतच आसाम सरकारने चहा बागेतील कामगारांच्या थेट आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री एतिकोला दुतीपात योजना देखील सुरू केलेली आहे, तर लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 18 आहे. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद व प्रतिनिधित्व कोणी केले आहे? याचं उत्तर आहे बघा निधी खरे, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. 2026च्या फिफा विश्वचषकानंतर कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 2026च्या फिफा विश्वचषकानंतर म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2026 नंतर अनेक महान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि ज्यामध्ये बघा प्रामुख्याने अर्जेंटिनाचा स्टार डिफेंडर निकोलास ओटामेंडी, ब्राझीलचा दिग्गज फॉरवर्ड नेमार आणि जर्मनीचा महान गोलकीपर मॅन्युएल नॉयर यांचा समावेश आहे, लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 20 आहे. कोणत्या भारतीय उद्योगपतींचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या सदस्यांमध्ये समावेश आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे बघा लक्ष्मी मित्तल, मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल या तिघांचाही यामध्ये समावेश आहे. लक्षात ठेवा. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा हा जो आयोग आहे तो इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आणि सेल्सफोर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर मुकेश अंबानी, तर यामध्ये मुकेश अंबानी कोण आहेत? तर बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुनील भारती मित्तल हे भारती एंटरप्राइजेस याचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. आणि बघा, लक्ष्मी एन मित्तल हे कोण आहेत? तर बघा, आर्सेलर मित्तल याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा याचबरोबर संपूर्ण आठवड्याच्या म्हणजेच साप्ताहिक चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.